सो गाईज आपण पोचलेलो आहे मांढरदेव देवस्थान. आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हाय गाइस आणि अंबाबाई गोंधळाला गे अंबाबाई गोंधळाला गे तुळजा भवानी गोंधळाला गे आणि काळूबाई. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, भाऊचा बर्थडे असला जोरात सेलिब्रेट केला. कसा पार माझा हे झालेलं आहे, मी वरडून खोटं ओरडत होतो आणि 4-4:30 वाजता झोपायला 7 वाजलेले आपण आहोत मांढरदेवी काळूबाई देवस्थानाच्या इथं. सो नियोजन असं होतं की बर्थडेच्या दिवशी आई काळूबाईचं दर्शन घ्यायचं सकाळच्या पारी आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची, असं प्रॉपर नियोजन होतं. 7 वाजलेले उठलेलं आहे, फ्रेश वगैरे झालेलं आहे, सगळ्यांचं आवरलेलं आहे, मीच राहिलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती तुमच्या भावाला एडिटिंग करायला लागते रात्रीची, जरा वेळ लागतोच नाही. सो जरा टचअप करतो, जरा चहा कॉफी वगैरे पितो आणि डायरेक्ट दर्शनाला निघूया. कारण दर्शनानंतर परत पुण्यात आपण रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथं पण आपल्याला हजर व्हायचं आहे. सो ब्लॉग कसा होतोय बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. जर बर्थडेचा ब्लॉग पाहिला नसेल तो पण जाऊन पहा, कसं वाटतंय कमेंट करून सांगा. बाय द वे इथलं व्ह्यू बघितला का तुम्ही, कसला आहे म्हणजे व्ह्यू इतका क्वालिटी आहे ना, खोटं नाही सांगत. माझा बेडरूम होतं हे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे माझं बेडरूम होतं. माझे डोळे जसे उघडले ना डायरेक्ट समोर हा व्ह्यू दिसला. भाऊ असलं भारी म्हणजे काय सांगू तुम्हाला, क्वालिटीच मलाच नाही म्हणजे असल्या एखाद्या एरियात माणूस पाहिजे चिल्ल होण्यासाठी ना, रिलॅक्स होण्यासाठी. करू आयुष्यात अजून लय काय काय करायचं आहे आणि बायदवीला पण मस्त आहे. चला खाली जाऊयात, जरा टचअप वगैरे करून निघूया आपण. आमच्या तऱ्हेने आता आपण खाली चाललेलो आहे आणि गँग कुठे आहे बायदवी, सिटिंग एरिया बघितलं का? कसली दिसते, कसली दिसतीये, एकटीच का बसली तू? झोप आली काय तुला? मग थांबा, अरे बघ गाड्या पिढ्या काढून बसलेली आहेत बाबा. बरं गार जर्किंग घाल, चल पाटक्यान. गार लागतंय का नाही इकडे तुला? हा टोपडा बी घाल. ओके, लय भारी दिसशील. फोटो काढू थांब आपला एक छान फोटो काढू. कुठे रे इथे येईल की? ऊन असं आहे ना तिथं लय भारी हा कसा येईल की? सो गाईज रात्री करायला पाहिजे होतं पण झोप 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 लेलं आहे. आता भरपूर वेळ झाला, लेट व्हायच्या आधी जाऊया. बाय द वे बड्डे गर्ल बघितली का? बड्डे गर्ल हे बघा, बड्डे गर्ल. Meanwhile, सो गाईज आपण पोचलेलो आहे मांढरदेव देवस्थान. चला मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे घेऊया पहिलं. भाऊ एकदा एनर्जी शून्य, अंगात शून्य, पण ठीक आहे, काय विषय. हा हा हवा लय आहे ना, हवेने डायरेक्ट उडून जा. चालायचं, जाऊ द्या आपल्या मंदिरात जाऊया जरा. कसं वाटतंय गाईज? काम लागलेलं आहे मंदिरात आल्यावर.
शुभमला काम करतो. मी तिथे बसते, मला आवडतं. चांगलं दिसतंय राव इथं. स्किन कलर बरं दिसतंय. बेकाऱ्यागत तोंड झालंय राव. बॅग त्यामुळे मी म्हणत बॅग घेऊ माझी, त्यात सगळं आहे आपलं. एक फोटो काढू आपण पण. प्रॉपर किट घालून आपल्या गाडीत काय करू, टॉवेल अँड डॉल सगळं 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 दिसतोय. कसला बरं दिसतंय बघ. कसला फोटो काढायचा तुला एकदाचा सांग आम्हाला. कसला फोटो कुठे. सो काही चला दर्शन झालेलं आहे आणि आता निघालेलं आहे घरी. आज तरी पण पुण्यात रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण. सो तिथं पण पोहोचायचं आहे आपल्याला. हाय गाय. हाय गाईज. माझं 2 ऑक्टोबर लागतात तेव्हा सगळ्यांनी. किती 2 नाही, ऑक्टोबरला 2 महिने आहेत का. झालं. आवाज येत नसेल माझा कारण इतकं उडून जाईल. समय धरून बस जाशील उडून. धरून चल उडून जाशील. अवघड काय. चला चला. लय ब्लॉग आहे ना, असल्या क्वालिटी चालू आहे ना सध्याला. लय क्वालिटी ब्लॉग चालू आहे सध्या. ताल नाही, मेल नाही, सिक्वेन्स नाही, नुसतं रॉ फुटेज आणतोय. बघू घरी गेल्यावर जे असेल ते असेल. अशी जरा झाली पण ठीक आहे, घ्या समजून तुमच्या भावाला. कारण बाकी काय नाही. फिरायला गेल्यानंतर मजबूत कसं आपण तिकडचेच क्वालिटी होणार आहे. आणि उद्या जाणार आहे ना आपण. हां उद्या. आज 21 तारीख आहे, उद्या 22 तारीख. हां उद्या जाणार आहे 4 दिवसाच्या वेकेशनसाठी अख्खा ग्रुप. म्हणजे 1 नंबर. लय भारी स्किन कलर रे. फोटो लय भारी येतं. काढायचा का. पेमेंट वाढवायची गरज आहे. कारण लुकड्यातल्या लुकड्या पोरग 20-22 किलोच्या नाही का 20-22 किलो वजनाच्या पोराच्या खिशात ₹1,00,000 बंडल असलं ना, समोरचा 50 किलोवाला माणूस पण त्याला इज्जत देतो. मनी मॅटर्स. मास नाही खिशात, पेमेंट जास्त पाहिजे. ओके. ज्ञान शुभ शिवरकर. बाबा शुभ शिवरकर बोलते. मस्त काढते डॉगी. ह्याला उठवा. उठे बाबा उठ. उठा 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 उठा. सकाळी को चला जाऊया. A few moments later. सो गाईज 1 वाजलेलं आहे आणि जिथं रक्तदान ठेवलेलं तिथं आलो आहे. आत्ताशी इथं आलो आहे. आणि ती काय ही कुठं गेली आणि त्या आतमध्ये गेले. हां सो गाईज आपल्या रक्तदानाच्या कॅम्पेनवर आलेलो आहे आपण. आणि आता रक्त थांबा. कुठे गाडी जातच आहे. कमी 12.5च्या आतमध्ये. माझं किती हो? तुमचं हिमोग्लोबिन 12.5च्या आतमध्ये. Z900 निगेटिव्ह. माझं पण 20 आहे. रजिस्ट्रेशन ते काय पाणी टाकते. दर्द चेक करून तुमचा कोणता आहे? बघायचं का परत चेक करून. माझं चेंज झालं का? चेंज झालं का बघायचं का. बी पॉझिटिव्ह. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला.